सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग पहिले इतिहास 15वा अध्याय वचने 16 ते 18. पहिले इतिहास 15वा अध्याय वचने 16 ते 18. दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सुतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वरे गायन करतील असे तुमच्या भाऊबंदातले गायक नेमा. तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल व त्यांच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारी वंशज यांच्यातल्या एथान बिन कुशाया यास नेमले. आणि त्यांचे भाऊबंद जखर्या बेन यजिएल, शमिराथोम, येहिएल, उन्नी, अलियाब, बनाया, मासेया, मत्तिथा, अलीफलेल, मकनेया, ओबेद, अदम व इयेल हे जे द्वारपाळ होते त्यास दुय्यम दर्जाचे नेमले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचला पहिले इतिहास याचा 15वा अध्याय वचन 16 ते 18 या वचनापर्यंत. या शास्त्रभागामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचा कोश येरुशलेमीमध्ये आणत असताना दाविदाने लेवांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वरे गायन करतील असे तुमच्या भाऊ बंदातले गायक नेमा. या 3 वचनामध्ये आम्हाला असे दिसते की कोश दावीदपुरात येत असताना त्याचं जे स्वागत आहे ते एकदम मनोभावे केले आहे व देवाची स्तुती आराधना देखील त्या ठिकाणी प्रियांनो कोश आणत असताना केलेली आहे. कारण दाविदाला माहित होते की जराशी देखील चूक झाली तर मोठ्या शासनाला सामोरे जावे लागेल. कारण याच्या आधी एकदा हा जो देवाचा कोश आहे दाविदाने यहूदातील बाला इथून नेत असताना त्या ठिकाणी जी नवी गाडी बैलाची सजवली होती त्या गाडीमध्ये हा जो कोश आहे घेऊन येत असताना नाकोणाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने जे आहे ती ठोकर खाल्ली. म्हणून उच्चाने आपला जो हात आहे हा हात लांब करून कोश धरिला. तेव्हा परमेश्वराचा जो कोप आहे तो त्या ठिकाणी भडकला आणि ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास तांडण केले
व तो तिथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. म्हणून ही चूक जी आहे पुन्हा होऊ नये व ज्या कामाला देवाने निवडले आहे त्यानेच ते काम करावे म्हणून प्रियांनो दावीद राजा त्या ठिकाणी सावध झाला. म्हणून प्रियांनो जी निवड देवाचा कोश आणण्यासाठी लेवी याजकांच्या भाऊबंदांपैकी केली होती त्याची जी जबाबदारी आहे त्यांनी ती योग्य प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे. कारण करूबरहुड सेनाधीश परमेश्वर त्याच्या नावाचा हा कोश आहे हे त्यांना माहित होतं. प्रियांनो आताच्या परिस्थितीमध्ये जर आम्ही पाहिलं की पूर्वी फक्त याजक व लेवी वंशज जे आहे हे देवाची सेवा करत होते. सामान्य व्यक्तीला हे काम करण्याचा अधिकार नव्हता. परंतु आता प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला देखील त्याची स्तुती आराधना करण्याचा व त्याची सेवा करण्याचा अधिकार येशूच्या नावामध्ये मिळालेला आहे. म्हणून ही जबाबदारी परमेश्वर आम्हाला प्रियांनो जी दिलेली आहे ती आम्ही पार पाडली पाहिजे व ती आनंदाने पार पाडली पाहिजे. कारण आम्ही देवाची निवड केली नाही तर देवाने आमची निवड केली आहे. यवनाच्या 15व्या अध्यायाच्या 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. मत्ते 22:14 मध्ये देखील म्हटलेलं आहे, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. म्हणून आम्ही प्रियांनो देवाची स्तुती करूया. कारण आपली योग्यता पात्रता नसताना देखील देवाने आम्हाला त्याची सेवा करण्यासाठी निवडलेला आहे. वेगवेगळी कृपादानं त्याने आम्हाला दिलेली आहे. त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आणि जसं आम्ही पाहतो की कोशाचं त्यांनी आगत सागत केलं, प्रियांनो त्या ठिकाणी वाद्य वाजवलं, आराधना केली आणि देवाचं गौरव केलं. त्याचप्रमाणे आपण देखील देवाला धन्यवाद देऊया, देवाचे आभार मानूया आणि त्याची स्तुती करूया. देवा या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा तू आमची प्रभू देवबाप्पा काळजी घेतलीस, तू आमच्यावरती दया केलीस आणि एक नवीन दिवस आमच्या आयुष्याला जोडलास. त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो की तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे तू आमची निवड केलीस आणि जी दानं कृपादानं देवबाप्पा तू आम्हाला दिलेली आहे त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही प्रामाणिकपणे तुझी सेवा, तुझी आराधना आणि तुझं गौरव करावं यासाठी देवबाप्पा तू आम्हाला तुझ्या आत्म्यानं सामर्थ्यानं भरून काढ आणि जी जबाबदारी देवबाप्पा तू आम्हाला दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी देखील सहाय्य कर. आम्ही सर्व गौरव आणि महिमा तुला देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. सामर्थ्यवान तू स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.